खूप वर्षांपूर्वी कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर एक लहानसं शांत गाव होतं. त्या गावात हिरवीगार झाडं, निळाशार समुद्र आणि साधी, श्रद्धाळू माणसं राहत होती. गावाजवळ एक टेकडी होती आणि त्या टेकडीच्या पायथ्याशी गायी चारायला एक गुराखी रोज येत असे. एके दिवशी त्याला लक्षात आलं की त्याच्या एका गायीचं दूध रोज कमी होत आहे. त्याने विचार केला, कोणीतरी चोरी करत असावं, म्हणून दुसऱ्या दिवशी तो लपून बसला. तेव्हा त्याने पाहिलं की ती गाय टेकडीजवळच्या एका ठिकाणी उभी राहते आणि तिच्या स्तनातून आपोआप दूध एका दगडावर वाहू लागतं. गुराखी घाबरला, पण त्याला जाणवलं की हे काहीतरी दैवी आहे. त्याने गावक्यांना बोलावलं. सगळ्यांनी त्या दगडाजवळ जाऊन पाहिलं तर तो दगड वेगळ्याच आकाराचा दिसत होता, जणू श्री गणेशाची मूर्तीच. त्या रात्री गावातील एका भक्ताला स्वप्नात श्री गणेश प्रकट झाले आणि म्हणाले, मी येथे स्वयंभू रूपात प्रकट झालो आहे. येथे माझी स्थापना करा आणि भक्तिभावाने पूजा करा. दुसऱ्या दिवशी गावक्यांनी त्या ठिकाणी मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. हळूहळू त्या ठिकाणी सुंदर मंदिर उभं राहिलं. समुद्रकिनाऱ्यालगत असलेलं हे मंदिर लवकरच प्रसिद्ध झालं. लोक दूरदूरून दर्शनासाठी येऊ लागले. असं म्हणतात की इथला गणपती पश्चिमाभिमुख आहे, म्हणजे समुद्राकडे तोंड करून बसलेला. भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा आणि संकट दूर करणारा असा हा गणपती प्रसिद्ध झाला. आजही हजारो भाविक श्रद्धेने तिथे जातात, नवस करतात आणि समाधानाने परततात. गणपतीपुळेची ही कहाणी आपल्याला सांगते, जिथे श्रद्धा असते, तिथे देव स्वतः प्रकट होतो.